संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती काल अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्याचा प्रकार घडला होता। यामधील मुख्य संशयित आरोपी दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन, भाजपा आणि शिवप्रतिष्ठानशी निगडीत असल्याचे प्रसार माध्यमांमध्ये समोर येऊ लागलं। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यासोबत त्याचे फोटो सुद्धा व्हायरल होऊ लागले। मात्र हा संघर्ष टोकाला जाण्याचं मूळ कारण काय? तर मराठा मतांचं राजकारण। आता तुम्हाला वाटेल काल घडलेल्या घटनेचा आणि मराठा राजकारणाचा काय संबंध? तर सांगते। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सहकार, उद्योग, शेती अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवरती प्रभाव असलेला समाज म्हणून मराठा समाजाकडे पाहिलं जातं। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव निर्माण करायचा असेल तर महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाज आपल्याकडे हवा असं राजकीय पक्षांना वाटतं। यातूनच मराठा समाजाला आणि मराठा समाजातील युवकांना आपल्याकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न उजव्या, डाव्या आणि मध्यम विचारसरणीचे राजकीय पक्ष करताना दिसून येतात। यातूनच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संघर्ष निर्माण होतात। याचाच एक भाग म्हणून शिवप्रतिष्ठान, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या उदयाकडे पाहावं लागतं। साधारण गेल्या 3 ते 4 दशकांमध्ये कार्यरत असलेल्या या संघटनांचा महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील प्रभाव पाहता आजच्या घडीला संभाजी ब्रिगेड की शिवप्रतिष्ठान, मराठ्यांवरती खरा क्लेम कोणाचा, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी पायाभरणी केलेल्या मराठा साम्राज्याचा विस्तार 18व्या शतकात अटक ते कटक असा झाला। याच काळात मराठा साम्राज्य एक शक्तिशाली साम्राज्य म्हणून नावारूपास आलं। इतिहासात एक लढाऊ समाज म्हणून नावलौकिक कमावलेला मराठा समाज आजही महाराष्ट्रात अत्यंत प्रभावशाली असल्याचं दिसून येतं। कारण महाराष्ट्रात मराठा समाजाचा लोकसंख्येतील हिस्सा तब्बल 28 ते 30% असल्याचं दिसून येतं। मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक पातळीवरती पिछाडीवरती गेल्यामुळे मराठा आरक्षणासाठी 2017 पासून अनेक मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आले। अलीकडच्या काळामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मोठं जन आंदोलन झाल्याचं दिसून आलं। मात्र राजकीय पातळीवरती मराठा समाज अत्यंत ताकदवान असल्याचं दिसून येतं। विविध राजकीय सत्ता, शैक्षणिक, सहकारी संस्था, वित्तीय संस्था यावरती मराठा समाजाचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं। यामुळे मराठा समाजाची निर्णायक मतं आपल्याकडे असतील तरच आपण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, नगर परिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा ते अगदी महाराष्ट्राची विधानसभा काबीज करू शकतो याचं पुरतं ज्ञान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना आहे। आणि त्यामुळेच मराठा समाजातील जास्तीत जास्त मतं आपल्याकडे खेचणं किंवा मराठा समाजात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करून राजकीय लाभ उठवणं हे 2 पर्याय राजकीय पक्ष अवलंबताना दिसतात। 1984च्या दरम्यान संभाजी भिडे यांनी शिवप्रतिष्ठान ही संघटना स्थापन केली। शिवप्रतिष्ठान ही कट्टर हिंदुत्ववादी, उजव्या विचारांची संघटना मानली जाते। तर 1990च्या दरम्यान पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघ आणि याच मराठा सेवा संघाची 1997च्या सुमारास स्थापन झालेली संभाजी ब्रिगेड ही युवक संघटना स्थापन केली। संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी, मध्यम ते डाव्या विचारसरणीची आणि बहुजनवादी समाजकारण, राजकारण करणारी संघटना मानली जाते। अक्कलकोटमध्ये काल ज्यांच्यावरती हल्ला झाला ते प्रवीण गायकवाड याच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत। शिवप्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरुण सहभागी असल्याचं दिसून येतं। शिवप्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या इतिहासांच्या संदर्भातल्या तसेच सामाजिक, सांस्कृतिक भूमिका नेहमीच गाजताना दिसतात आणि वादग्रस्त देखील ठरत असतात। या संघटनांच्या इतिहासाच्या संदर्भातील आक्रमक भूमिका आणि आंदोलन यामुळे महाराष्ट्राच्या आणि मराठा राजकारणाला देखील वेळोवेळी कलाटणी मिळाल्याचं दिसून येतं। या संघटनांचे राजकीय उपद्रव मूल्य किती हे पाहण्यासाठी आपण 2 उदाहरणं पाहूयात। पहिलं उदाहरण 2004च्या विधानसभा निवडणुकांचं। 2004च्या सुमारास परदेशी इतिहासकार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेलं शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रचंड वादग्रस्त ठरलं। या पुस्तकातून राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांची घृणास्पद बदनामी झाली होती। या पुस्तकाच्या लिखाणास पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील काही जणांनी सहकार्य, रसद पुरवल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने भांडारकर इन्स्टिट्यूटवरती मोठा हल्ला केलेला होता। याच दरम्यान जेम्स लेनच्या पुस्तकावरती बंदी तर आलीच, मात्र महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळींसारखे अभूतपूर्व
वातावरण निर्माण झालं. बहुजन विरुद्ध अभिजन या संघर्षाला नव्याने उकळी फुटली. मराठा समाजात प्रचलित इतिहासातील चुकीचं लिखाण दुरुस्त करा, इतिहासाचे पुनर्लेखन झालंच पाहिजे ही मागणी जोर धरू लागली. या घटनांमुळे महाराष्ट्रात सर्वदूर मोठ्या प्रमाणात सामाजिक ध्रुवीकरण झालं. फुले, शाहू आंबेडकर आणि पुरोगामी विचारांचे पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे मराठा समाजाची मोठी ताकद उभी राहिली. याच गदारोळात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीस बहुमत मिळालं. युतीचे पानिपत झालं. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 71 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. यामुळे 2004 चा जेम्स लेनच्या पुस्तकाचा वाद, संभाजी ब्रिगेडने भांडारकर इन्स्टिट्यूटवरती केलेला हल्ला यामुळे झालेले सामाजिक ध्रुवीकरण, मराठा बहुजन समाजाचे काँग्रेस आघाडीकडे झुकणं आणि त्याचा काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत झालेला लाभ या घटना आजही जोडून पाहिल्या जातात. दुसरं उदाहरण 2009च्या विधानसभा निवडणुकांचं. शिवप्रतिष्ठान आणि संभाजी भिडे यांचा बालेकिल्ला म्हणून सांगली शहराकडे पाहिलं जातं. 2000 नंतर शिवप्रतिष्ठानने सांगलीमध्ये सांगली, मिरज आणि शेजारचा कोल्हापूर जिल्हा यामध्ये चांगलंच बाळसं धरलं होतं. 2009च्या सुमारास गणेशोत्सवाच्या दरम्यान मिरजेमध्ये धार्मिक दंगली उसळल्या. या काळात हा धार्मिक तणाव शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पसरला. काही काळानं परिसरातील धार्मिक तणावाचं वातावरण निवळलं देखील. मात्र धार्मिक ध्रुवीकरणाची धग मात्र कायम राहिली. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मराठा बहुजनवादी राजकारणाचा फोर्स कमी होऊन हिंदुत्वाचे राजकारण पुढे आलं. अर्थात याचा फायदा हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे घेणाऱ्या तत्कालीन शिवसेना भाजपा युतीला झाला. काही महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वसंतदादा घराण्याचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला सांगलीचा बुरुज ढासळला. सांगली विधानसभेतून वसंतदादांचे पुतणे माजी मंत्री मदन पाटील पराभूत झाले आणि भाजपचे पैलवान संभाजी पवार आमदार झाले. एवढंच नाही तर सांगली, मिरजेसह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आणि विशेषतः काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाले. शिवसेना भाजप युतीचे अनेक आमदार निवडून आले. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेली संघटनात्मक बांधणी हेच या यशाचं गमक असल्याचं बोललं जातं. मंडळी, वरील 2004 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्य किंवा स्थानिक पातळीवरील राजकारणासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रतिष्ठानच्या भूमिकांमुळे कशा प्रकारे कलाटणी मिळाली हे आपण पाहिलं. मात्र या संघटनांच्या फक्त उपद्रव मूल्याकडे पाहून चालत नाही, तर त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक भूमिका सुद्धा कटाक्षानं पाहिल्या पाहिजेत. संभाजी भिडे यांची शिवप्रतिष्ठान ही संघटना छत्रपती शिवाजी महाराज बलिदान मास, दुर्गा रोड आणि गडकोट मोहिमा यांसारखे उपक्रम सातत्याने राबवत असते. यातून शिवभक्तांना संघटित करणं आणि त्यांच्यामध्ये देव, देश आणि धर्माचे विचार रुजवणं अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवला जातो. तर संभाजी भिडे यांचे प्रभावी वक्तृत्व, साधी राहणी आणि आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार मराठा समाजातील तरुणांना आकर्षित करतो. दुसऱ्या बाजूला संभाजी ब्रिगेडने स्थापनेपासूनच इतिहासाच्या पुनर्लेखनाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकानंतर 2004 मध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटवरती केलेला हल्ला, 2010च्या सुमारास पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याबाबत केलेली यशस्वी आंदोलनं, 2012च्या दरम्यान रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा फोडलेला पुतळा आणि 2007च्या दरम्यान राजसन्यास नाटकामधून छत्रपती संभाजी महाराजांची केलेली बदनामी यामुळे साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुण्याचा छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील फोडलेला पुतळा या आंदोलनांमुळे संभाजी ब्रिगेड ही संघटना मराठा समाजात लोकप्रिय ठरली. संभाजी ब्रिगेडची इतिहासाच्या पुनर्लेखनाबाबतची आक्रमक मांडणी, प्रचलित इतिहासातील चुका दुरुस्त करण्याबाबतचा आग्रह आणि गेल्या काही वर्षांपासून मराठा बहुजन समाजातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी बिझनेस कॉन्फरन्स हे उपक्रम संभाजी ब्रिगेडकडे मराठा समाजातील युवकांना आकर्षित करत असतात. मंडळी, शिवप्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांमध्ये मराठा समाजातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात भरणा दिसतो आणि यामुळेच दोन्ही संघटनांचे सामाजिक आणि राजकीय पातळीवरती उपद्रव मूल्य दिसून येतं. मात्र अनेकदा सामाजिक, जातीय, धार्मिक पातळीवरील ध्रुवीकरणांमध्ये मराठा समाजातील तरुण भरडताना सुद्धा दिसून येतो. मराठा समाजासमोर आज मराठा आरक्षण, बेरोजगारी, नापीक जमीन, घटत चाललेली जमीन धारण क्षमता,
कित्येक तरुणांची रखडलेली लग्न, व्यसनाधीनता असे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत। अशा परिस्थितीत आपण घेत असलेल्या सामाजिक राजकीय भूमिका आपल्या स्वतःच्या तसेच समाजाच्या हिताच्या आहेत का याचं आत्मपरीक्षण मराठा समाजातील युवकांनी करणं हाच एक पर्याय दिसून येतो। तर मंडळी, संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांपैकी मराठा समाजावरती कोणाचा क्लेम अधिक आहे, तसेच या सामाजिक सांस्कृतिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा मराठा समाजावरती कसा परिणाम होतो याबाबत मराठा समाजातील तरुणांनी कोणती काळजी घ्यावी, तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये जरूर कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।